गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर BCom मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड इयर BCom सेमिस्टर 4 मध्ये होल्डिंग कंपनी हा टॉपिक सुरू केलेला आहे आणि होल्डिंग कंपनीचे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण करत आहोत. आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरच दिसत आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा आपण स्क्रीनवरच घेणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या प्रत्येक वर्किंग नोट कशी सोडवली जाते आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट आपण कसं बनवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम इथं आपण बघूया. द बॅलन्स शीट ऑफ एस लिमिटेड अँड पी लिमिटेड. एस लिमिटेड आणि पी लिमिटेडचा बॅलन्स शीट दिलेला आहे, परंतु आपल्याला पाहिजे कोणाचे शेअर्स खरेदी केले. तर खाली बघा, एस लिमिटेड ॲक्वायर म्हणजे खरेदी करणे, शेअर्स इन पी लिमिटेड. एस लिमिटेडने शेअर्स खरेदी केले पी लिमिटेडचे, याचा अर्थ एस लिमिटेड आहे होल्डिंग आणि पी लिमिटेड आहे सबसिडरी. कधी खरेदी केले अंडरलाईन करून ठेवा. 1 ऑक्टोबर 2024ला शेअर्स खरेदी केले, अंडरलाईन करा. डेट ऑफ परचेस दी शेअर्स. शेअर्स ज्या तारखेला परचेस केले जातात ते तारीख खूप महत्त्वाची आहे, अंडरलाईन करा. 1 ऑक्टोबरला शेअर्स खरेदी केले, मग याचा अर्थ लास्ट डेटला काही शेअर्स खरेदी केलेले नाही, म्हणजे काही भाग कॅपिटल प्रॉफिट आणि काही भाग रेव्हेन्यू प्रॉफिट या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. त्याच्यानंतर दी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ पी लिमिटेड शो अ डेबिट बॅलन्स ऑफ ₹20,000 ऑन 1 एप्रिल 2024. पी लिमिटेड म्हणजे सबसिडरी कंपनीचा 1 एप्रिल म्हणजे ओपनिंग बॅलन्स दिसत आहे प्रॉफिट अँड लॉसचा, आणि तो ओपनिंग बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स म्हणजे नेहमी लॉसचा बॅलन्स. प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे लायबिलिटीचा आणि डेबिट बॅलन्स म्हणजे ॲसेटचा. जेव्हा डेबिट बॅलन्स सांगणार तेव्हा लक्षात घ्या तो प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आहे. त्याच्यानंतर इन्क्लुडेड इन दी स्टॉकमध्ये इन्क्लूड आहे आणि त्याच्यानंतर 20,000चा माल सप्लाय केला, कॉस्ट प्लस 25%. स्टॉकवर ॲडजस्टमेंट असेल तर नेहमी अनरिअलाइज प्रॉफिटची ॲडजस्टमेंट सोडवा, स्टॉकला अंडरलाईन स्टार करून ठेवा. बिल्स पेबलवर ॲडजस्टमेंट आहे ₹15,000. इंटर कंपनी ओविंग असतात, बिल्स पेबल आणि बिल्स रिसिवेबलमधून आपण ते लेस करणार, त्यांना स्टार करून ठेवा. तर या पद्धतीने प्रॉब्लेम आहे, आपण सोडूया यांच्या वर्किंग नोट्स. मग सोल्युशनमध्ये अगोदर लिहा वर्किंग नोट्स आणि वर्किंग नोट्समध्ये पहिला आपण कॅल्क्युलेट करूया टाईम रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर अगदी इझी टेक्निक आहे. 2 डेट लिहा, ओपनिंग डेट आणि क्लोजिंग डेट ऑफ द इयर. मग इयर कधी क्लोज होतो? 31 मार्च 25ला. तर सुरू कधी होत असेल? 1 एप्रिल 2024ला. मग अगोदर ओपनिंग डेट लिहा, त्याच्या समोर क्लोजिंग डेट लिहा आणि या दोघांच्या मध्ये डेट ऑफ परचेस ऑफ दी शेअर्स, ज्या तारखेला शेअर्स खरेदी केले ती तारीख लिहा, 1 ऑक्टोबर. मग 1 ऑक्टोबर म्हणजे 1/10/2024. मग या तारखेला शेअर्स खरेदी केले. आता 3 तारखा आहे, ओपनिंग डेट, डेट ऑफ परचेस आणि क्लोजिंग डेट. तर सिंपल टेक्निक आहे, ओपनिंग डेटपासून डेट ऑफ परचेसपर्यंत जो टाईम पिरियड असतो त्याला म्हणतात कॅपिटल प्रॉफिट. काय म्हणतात? कॅपिटल प्रॉफिट. आणि डेट ऑफ परचेसपासून क्लोजिंग डेटपर्यंत जो टाईम पिरियड असतो त्याला म्हणतात रेव्हेन्यू प्रॉफिट. एवढं लक्षात घ्या. डेट ऑफ परचेसपासून ओपनिंग डेटपासून डेट ऑफ परचेसपर्यंत कॅपिटल प्रॉफिट, डेट ऑफ परचेसपासून क्लोजिंग डेटपर्यंत रेव्हेन्यू प्रॉफिट. आता काउंट करा, 1 एप्रिल ते 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर सांगितलं म्हणजे ऑक्टोबर येणार नाही, डायरेक्ट सप्टेंबरपर्यंत काउंट करा. मग 1 एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, किती महिने झाले? 6 महिने. मग इथे लिहा 6 मंथ. मग 6 मंथचा टाईम कॅपिटल प्रॉफिट आहे, तर शिल्लक राहिलेला 6 मंथच असेल, कारण वर्षामध्ये एका इयरमध्ये फक्त 12 महिनेच असतात. काउंट करा तुम्ही, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मग 6 महिने कॅपिटल प्रॉफिट, 6 महिने रेव्हेन्यू प्रॉफिट. म्हणजे आपला इयर 2 भागामध्ये डिवाइड झाला. जेव्हा प्रॉब्लेम सोडवताना आपला इयर 2 पार्टमध्ये डिवाइड होईल तेव्हा तुम्हाला कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट दोन्ही वर्किंग नोट सोडवायचे आहे, लक्षात ठेवा. आता 6 महिने आहे, मग रेशो काढा. 6 आणि 6 याला 6नेच भाग जातो, 6 × 6 6 × 6 इक्वल आहे, म्हणून 1 हा टाईम रेशो येणार कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटचा. या रेशोनुसार आपण ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस जे असतात ते डिस्ट्रीब्यूट करत असतो. आता दुसरा रेशो कॅल्क्युलेट करा, होल्डिंग कंपनीचे शेअर्स आणि मायनॉरिटीचे शेअर्स, याला म्हणतात ॲक्विजिशन रेशो. याच्यासाठी टोटल शेअर्स कॅल्क्युलेट करा, टोटल शेअर्स ऑफ सबसिडरी कंपनी. मग सबसिडरी कंपनी आहे पी लिमिटेड.
मग टोटल शेअर्स कॅल्क्युलेट करा सबसिडरीचे पी लिमिटेडचे. मग टोटल शेअर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी पी लिमिटेडचं कॅपिटल बघा आणि कॅपिटलला फक्त त्याच्या फेस व्हॅल्यूने डिवाइड करा, तुम्हाला टोटल शेअर्स मिळतील. मग पी लिमिटेडचा कॅपिटल आहे 4 लाख, त्याला फक्त शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 रुपयाने डिवाइड करा, उत्तर आलं 40,000. करा कॅल्क्युलेटरवर. मग पी लिमिटेडचे टोटल शेअर्स आपल्याला मिळाले 40,000. मग पुढच्या ओळीवर 40,000 शेअर्स सबसिडरी कंपनीचे आहे, त्याच्यापैकी होल्डिंग एस लिमिटेड आणि मायनॉरिटी यांनी किती किती शेअर्स खरेदी केले ते आपल्याला दाखवायचं आहे. मग होल्डिंगने किती शेअर्स खरेदी केले इथं काही दिलेलं नाही आहे, फक्त आपल्याला डेट ऑफ परचेस दिली. तर लक्षात घ्या होल्डिंग कंपनीने शेअर्स किती खरेदी केले हे जर आपल्याला कुठे ॲडजस्टमेंटमध्ये वगैरे दिसलं नाही तर नेहमी असेटला बघत चला इन्व्हेस्टमेंटमध्ये. मग असेटला इन्व्हेस्टमेंटमध्ये होल्डिंगची इन्व्हेस्टमेंट बघा सबसिडरीमध्ये 1,92,000ची आहे आणि तिथंच दिलं बघा 24,000 शेअर्स इन पी लिमिटेड. किती शेअर्स घेतले पी लिमिटेडचे 24,000. मग होल्डिंग कंपनीने टोटल 24,000 शेअर्स घेतले. आता 40,000मधून 24,000 जर वजा झाले तर शिल्लक राहिलेले शेअर्स कोणी घेतले मायनॉरिटीने. शिल्लक किती राहतात 16,000. मग 24,000 आणि 16,000 यांचा रेशो काढा. कसे 3 0 कट करा म्हणजे शिल्लक राहणार 24 आणि 16. मग 24 आणि 16ला एका संख्येने भाग द्या, 4ने भाग जातो, 4 चौक 16 आणि 4 सक 24. 6 आणि 4, 6 आणि 4ला परत भाग जात असेल तर भाग द्यायचा. मग 2ने भाग जातो, 2 दुने 4, 2 त्रिक 6. रेशो आला 3:2. म्हणजे होल्डिंग आणि मायनॉरिटीचा रेशो आपण सोडवला 3:2 आणि कॅपिटल आणि रेव्हेन्यू प्रॉफिटचा रेशो आला 1:1. हे 2 रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणं खूप गरजेचं आहे. आता पहिली वर्किंग नोट सोडवा, कॅपिटल प्रॉफिट. पहिल्या वर्किंग नोटचं नाव लिहा कॅपिटल प्रॉफिट ऑब्लिक लॉस. पहिल्या वर्किंग नोटचं नाव आहे कॅपिटल प्रॉफिट किंवा लॉस. आता कॅपिटल प्रॉफिटमध्ये मी तुम्हाला शिकवलेले आहे सगळ्यात अगोदर आपण कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट या 2 वर्किंग नोटमध्ये फक्त बॅलन्सेस रेकॉर्ड करतो. रिझर्व, जनरल रिझर्व फंड, प्रॉफिट अँड लॉसचे बॅलन्स एवढंच रेकॉर्ड करतो आणि अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू असेल तर ते रेकॉर्ड करत असतो. तर लक्षात घ्या कॅपिटल प्रॉफिटमध्ये सगळ्यात अगोदर ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड केले जातात. जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस यांचे जर ओपनिंग बॅलन्सेस असतील तर ते फक्त कॅपिटल प्रॉफिट या वर्किंग नोटमध्ये रेकॉर्ड केले जातात. आणि क्लोजिंग बॅलन्स जे असतात तर क्लोजिंग बॅलन्स टाईम रेशोनुसार जर 2 भागामध्ये डिवाइड झाला तर क्लोजिंग बॅलन्स कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट दोन्हीकडे रेकॉर्ड होऊ शकतात. परंतु ओपनिंग बॅलन्स दोन्हीकडे कधीच रेकॉर्ड करायचे नाही. ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्येच रेकॉर्ड करायचे. मग सगळ्यात अगोदर ओपनिंग बॅलन्स दिलेले आहे का चेक करा. आता बॅलन्स शीटला जे रिझर्व आहे जो प्रॉफिट अँड लॉस आहे त्याची डेट दिली नाही, तर त्याची डेट दिली नाही याचा अर्थ तो 31 मार्चचा आहे, तो क्लोजिंग आहे. मग प्रॉफिट अँड लॉस आणि जनरल रिझर्व क्लोजिंग दिले, आपल्याला ओपनिंग पाहिजे. मग अगोदर ओपनिंग आहे की नाही याची खात्री करून घ्या. ओपनिंग बॅलन्स काय बॅलन्स शीटमध्ये दिलेलं नाही आहे. मग इथं बघा चेक करा ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहे का. मग 2 नंबरची ॲडजस्टमेंट बघितली तर इथं दिलेलं आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ पी लिमिटेड शोड अ डेबिट बॅलन्स ऑफ ₹20,000 ऑन 1 एप्रिल 2024. 1 एप्रिलचा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलेला आहे, डेबिट बॅलन्स दिलेला आहे आणि तो दिलेला आहे 20,000. हा ओपनिंग बॅलन्स आहे आणि ओपनिंग बॅलन्स आपण नेहमी कॅपिटल प्रॉफिट या वर्किंग नोटमध्ये लिहितो. मग ओपनिंग बॅलन्स लिहा इथं प्रॉफिट अँड लॉस, पूर्ण नाव लिहूया आपण प्रॉफिट अँड लॉस. फक्त एवढं लक्षात ठेवा हा बॅलन्स जो आहे तो कोणता बॅलन्स आहे, हा बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स. शॉर्टमध्ये लिहितो मी डेबिट बॅलन्स. जेव्हा जेव्हा प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स सांगणार तर तो डेबिट बॅलन्स असतो लॉस. काय असतो लॉस. क्रेडिट बॅलन्स सांगितला तर तो लायबिलिटीचा असतो, तो प्रॉफिटचा असतो. परंतु डेबिट बॅलन्स याचा अर्थ तो असेटचा आहे, तो लॉसचा आहे. म्हणजे हे 20,000 रुपये प्रॉफिट नाही, हे 20,000 रुपये लॉस आहे. आणि लॉसची अमाऊंट नेहमी मायनसमध्ये लिहा किंवा असं ब्रॅकेटमध्ये लिहा, निगेटिव्ह आहे ती, मायनसमध्ये आहे. 20,000 रुपये हा लॉस आहे. पूर्णच्या पूर्ण ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहायचं. अजून ओपनिंग बॅलन्स दिला का नाही, ओपनिंग बॅलन्सचा प्रश्न संपला. आता क्लोजिंग बॅलन्स घ्या. मग क्लोजिंग बॅलन्स जनरल रिझर्व आपण फक्त सबसिडरी कंपनीचे बघत असतो, जनरल रिझर्व सबसिडरी कंपनीचा नाही, लिहू नका. मग जनरल रिझर्व इथं क्लोजिंग लायबिलिटीचे बॅलन्स आपण नेहमी ॲड करत असतो. मग जनरल रिझर्वचा आपल्याला क्लोजिंग बॅलन्स पाहिजे. कोणता बॅलन्स पाहिजे, क्लोजिंग. इथं कंसामध्ये लिहितोय मी क्लोजिंग बॅलन्स. मग जनरल रिझर्वचा क्लोजिंग बॅलन्स सबसिडरीचा काय दिलेला नाही, नील. दुसरा प्रॉफिट अँड लॉस त्याचा क्लोजिंग बॅलन्स पाहिजे. लायबिलिटीचे बॅलन्स नेहमी ॲड करतो आपण, ॲड प्रॉफिट अँड लॉस कंसामध्ये क्लोजिंग. आता क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसचा आहे
60,000. बरेच विद्यार्थी लगेच 60,000 लिहितात, तर मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं, आता परत सांगतोय, नोट डाऊन करून ठेवा. क्लोजिंग बॅलन्स आणि ओपनिंग बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसचे किंवा जनरल रिझर्वचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दोन्ही पण बॅलन्स शीटमध्ये दिलेले असतील तर यांच्या क्लोजिंग बॅलन्समध्ये काहीच चेंज होणार नाही. क्लोजिंग बॅलन्स आहे तसेच रेकॉर्ड करा. परंतु क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये आणि ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये जर दिलेला असेल तर क्लोजिंग बॅलन्स आहे तसाच रेकॉर्ड करायचा नाही, क्लोजिंग बॅलन्समध्ये चेंज होणार. म्हणजे आता आपला क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये आहे पण ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये आहे, याचा अर्थ आपण क्लोजिंग बॅलन्समध्ये चेंज करणार. मग काय चेंज करायचं, तर क्लोजिंग बॅलन्स घ्या सबसिडरीचा 60,000. किती घ्या क्लोजिंग बॅलन्स सबसिडरीचा, किती 60,000. हा क्लोजिंग बॅलन्स आहे. याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स फक्त ॲड किंवा लेस करायचा. मग काय करायचं, आता हा क्लोजिंग बॅलन्स कशाचा आहे, प्रॉफिटचा आहे. लायबिलिटी म्हणजे प्रॉफिटचे बॅलन्स असतात. तुम्ही फक्त एवढं बघायचं, ज्याचा क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिटचा असेल त्याचा ओपनिंग बॅलन्स प्रॉफिटचा आहे का लॉसचा आहे, एवढं बघायचं. आता या प्रॉफिट अँड लॉसचा ओपनिंग बॅलन्स जर प्रॉफिटचा दिला म्हणजे क्रेडिट बॅलन्स दिला तर या प्रॉफिटमध्ये तो लेस होणार. क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिटचा आहे, ओपनिंग पण प्रॉफिटचा आहे, तर डायरेक्ट ओपनिंग बॅलन्स लेस करा. परंतु क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिटचा आहे आणि ओपनिंग बॅलन्स लॉसचा दिला तर ॲड करा. ऑपोजिट आहे बघा, प्रॉफिट आणि लॉस. मग ओपनिंग बॅलन्स जर लॉसचा असेल तर नेहमी ॲड करा आणि ओपनिंग बॅलन्स लॉसचा दिलेला होता म्हणून आपल्याला इथं आता करावं लागेल ॲड ओपनिंग P&L कंसामध्ये लॉस आणि तो होता 20,000. आणि आता आपला क्लोजिंग बॅलन्स झाला 80,000. किती झाला 80,000. तो इकडे लिहा 80,000. तो आपल्याला ॲड करायचा आहे. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवणार. आता 80,000 लिहिल्यानंतर बरेच विद्यार्थी लगेच 80,000 आपण इथं लिहूया. तर 80,000 लिहिल्यानंतर आता 80,000 रुपये तर क्लोजिंग बॅलन्सची अमाऊंट झाली की क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मिळाला 80,000. परंतु या 80,000 पैकी काही भाग कॅपिटल प्रॉफिट आहे आणि काही भाग रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. आपण इथं बघितलं सगळ्याच्या सगळ्या 80,000 रुपये बॅलन्स तुम्ही कॅपिटल प्रॉफिटमध्ये नाही लिहू शकत, कारण इयर 2 भागामध्ये डिवाइड झाला. मग इयर जर 2 भागामध्ये डिवाइड झाला तर तुम्ही रेशोप्रमाणे क्लोजिंग बॅलन्स डिवाइड करा. रेशो आहे 1:1, अर्ध अर्ध वाटायचं आहे. मग 80,000चे 2 भाग करायचे आणि गुणायचं 1 ने. एक भाग कॅपिटल प्रॉफिटमध्ये आणि एक भाग रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये. मग 80,000 पैकी निम्मा म्हणजे किती 40,000 कॅपिटल प्रॉफिट आपण इकडे रेकॉर्ड करणार कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटमध्ये आणि शिल्लक राहिलेला 40,000 आपण रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये रेकॉर्ड करणार. म्हणजे या पद्धतीने आता आपला प्रॉफिट अँड लॉसचा क्लोजिंग बॅलन्स होता 60,000, तो बदलून किती झाला 80,000. का बदलला, कारण त्याचा ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये दिला. जर हा ओपनिंग बॅलन्स बॅलन्स शीटमध्येच असता तर आपला क्लोजिंग डायरेक्ट 60,000 असता. 60,000 पैकी 30,000 इकडे लिहिलं असतं, 30,000 रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये लिहिलं असतं, निम्म. परंतु आपण क्लोजिंग बॅलन्स बदलला. क्लोजिंग बॅलन्स कसा बदलणार, तर ओपनिंग फक्त प्रॉफिटचा असेल तर लेस करा आणि ओपनिंग जर लॉसचा बॅलन्स असेल तर ॲड करा. ओपनिंग बॅलन्स हा लॉसचा होता म्हणून आपण ॲड केला. मग 60 आणि 20 80,000 झाले. 80,000 डायरेक्ट लिहू नका, कारण 80,000 हा टोटल बॅलन्स आहे. टोटल बॅलन्स पैकी कॅपिटल प्रॉफिटला निम्मा आणि रेव्हेन्यू प्रॉफिटला निम्मा द्यायचा. मग 80,000 पैकी निम्मा म्हणजे 40,000 इकडे द्या आणि 40,000 रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये द्या. या पद्धतीने वर्किंग नोट संपली. आता रेकॉर्ड करा. 40,000 जे उत्तर आहे ते पॉझिटिव्ह आहे आणि वरचं जे उत्तर आहे ते निगेटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह उत्तर जास्त असेल तर येणारं उत्तर आपलं पॉझिटिव्हच असणार. मग 40,000 मोठ्या संख्येतून हे मायनस करा वरची संख्या, म्हणजे शिल्लक राहणार 20,000. किती शिल्लक राहणार 20,000. आता आलेलं उत्तर पॉझिटिव्ह आहे, याला नाव द्या कॅपिटल प्रॉफिट. याला नाव द्या कॅपिटल प्रॉफिट. तर या पद्धतीने आपण कॅपिटल प्रॉफिट सोडवला. कॅपिटल प्रॉफिट सोडवल्यानंतर तो होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. एस लिमिटेड आणि मायनॉरिटी, त्याच्यासाठी त्यांचा रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. किती 3:2. मग होल्डिंग आणि मायनॉरिटीचा रेशो आहे 3 आणि 2. मग 3 आणि 2 टोटल होतात 5. टोटल किती होतात 5. मग टोटल रेशो 5. अमाऊंट आहे 20,000. मग 20,000 भागिले 5 करा. उत्तर येतं 1 4,000. मग आलेलं उत्तर 1 शेअर असतो 4,000. मायनॉरिटीचे 2 शेअर आहे, मग 4 दुने 8. मायनॉरिटीला जाणार 8,000 आणि याला जाणार 4 त्रिक 12,000. तर या पद्धतीने आपण कॅपिटल प्रॉफिट दोघांमध्ये वाटला, होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये. तर कॅपिटल प्रॉफिटचं उत्तर 20,000 आलं, कारण पॉझिटिव्ह उत्तर जास्त होतं. तर येणारं उत्तर आपलं पॉझिटिव्हच असणार. दुसरी वर्किंग नोट आपण सोडवूया, रेव्हेन्यू प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिटची वर्किंग नोट जमली पाहिजे फक्त, ती खूप महत्त्वाची आहे. आता आपण सोडूया रेव्हेन्यू प्रॉफिट.
कॅपिटल प्रॉफिटमध्ये तर ओपनिंग बॅलन्सेस पूर्ण लिहितात आणि क्लोजिंग बॅलन्स टाईम रेशोनुसार लिहितात, परंतु रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये ओपनिंग बॅलन्स येतच नाही, फक्त क्लोजिंग बॅलन्स येतो. मग क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करा. मग क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये दिले. पहिला जनरल रिझर्व आपण बॅलन्सेस फक्त सबसिडरीचे बघतो. मग सबसिडरीचा जनरल रिझर्व नाही, मग इथे लिहा नील. मग दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस. लायबिलिटीचे बॅलन्स नेहमी ॲड करत असतो आपण, P&L क्लोजिंग बॅलन्स. आणि क्लोजिंग बॅलन्स आत्ताच आपण सोडवलेला आहे. प्रॉफिट अँड लॉसचा क्लोजिंग बॅलन्स होता टोटल 80,000. त्याच्यापैकी निम्मा कॅपिटल प्रॉफिटमध्ये गेला तर निम्मा येणार रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये, कारण एक आहे. मग 80,000 भागिले 2 भाग करा आणि 1 भाग रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये द्या. मग किती? 40,000. मग 40,000 हा प्रॉफिटचा बॅलन्स आहे. या व्यतिरिक्त क्लोजिंग बॅलन्स आहे का? नाही, याच्यामध्ये फक्त क्लोजिंग बॅलन्सच येतात. संपलं. मग उत्तर आलं किती? 40,000. हा प्रॉफिट आहे, पॉझिटिव्ह उत्तर आहे. याला नाव द्या रेव्हेन्यू प्रॉफिट. नाव काय देणार आपण? रेव्हेन्यू प्रॉफिट. मग रेव्हेन्यू प्रॉफिट आपल्याला मिळाला 40,000. आता 40,000 रेव्हेन्यू प्रॉफिट होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. मग 40,000 इकडे आता डिस्ट्रीब्यूट करा एस लिमिटेड आणि इकडे डिस्ट्रीब्यूट करा मायनॉरिटी. त्यांचा रेशो आहे 3 आणि 2. मग 3 आणि 2 5. मग 40,000ला टोटल 5ने भागा. मग 40,000ला भागिले 5 जर केलं तर उत्तर येतं 8,000. याचे शेअर 2 आहे, मग 8 गुणिले 2, 8 दुने 16,000 आणि याला जाणार 8 त्रिक 24,000. तर या पद्धतीने तुम्ही होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये रेव्हेन्यू प्रॉफिटचा शेअर डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये फक्त क्लोजिंग बॅलन्सेस लिहितात. क्लोजिंग बॅलन्स फक्त एकच होता, प्रॉफिट अँड लॉस. टोटल 80,000. त्याच्यापैकी निम्मा कॅपिटल प्रॉफिटमध्ये गेला 40,000 आणि निम्मा रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये येणार 40,000. तिसरी वर्किंग नोट मायनॉरिटी इंटरेस्ट. तिसरी वर्किंग नोट मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे आउटसाइडर ज्यांनी होल्डिंग कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहे. मग मायनॉरिटी इंटरेस्ट सोडत असताना सगळ्यात अगोदर घ्या शेअर्स परचेज बाय मायनॉरिटी. शेअर्स परचेज बाय मायनॉरिटी. मग मायनॉरिटीने शेअर्स किती खरेदी केले आपण रेशोमध्ये कॅल्क्युलेट केला होता. टोटल शेअर्स मायनॉरिटीचे आहे 16,000. मग 16,000 गुणिले, मग कंसामध्ये लिहा 16,000 शेअर्स मायनॉरिटीने खरेदी केले. प्रत्येकाची किंमत 10 रुपये आहे. मग असे येणार टोटल 1,60,000. म्हणजे मायनॉरिटीने टोटल 1,60,000चे शेअर्स खरेदी केले. आता फक्त याच्यात काय करायचं? मायनॉरिटीचा शेअर कॅपिटल प्रॉफिटमधला आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमधला इथं ॲड किंवा लेस करायचा. ॲड आणि लेस कधी करायचा? वर्किंग नोट प्रॉफिटची असेल तर मायनॉरिटीचा शेअर ॲड करा, वर्किंग नोट लॉसची असेल तर मायनॉरिटीचा शेअर लेस करा. मग पहिली वर्किंग नोट बघा कॅपिटल प्रॉफिटची वर्किंग नोट आहे कॅपिटल प्रॉफिट. मग मायनॉरिटीचा शेअर प्रॉफिट असेल तर ॲड करा. सर्कल करून ठेवतो मी. मायनॉरिटीचा शेअर कॅपिटल प्रॉफिटमध्ये किती? 8,000. मग ॲड करा. ॲड मायनॉरिटी शेअर्स इन कॅपिटल प्रॉफिट आणि त्याचा शेअर कॅपिटल प्रॉफिटमध्ये आहे 8,000. जसा मायनॉरिटीचा शेअर कॅपिटल प्रॉफिटमध्ये असतो तसाच मायनॉरिटीचा शेअर रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये पण असतो. मग रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये मायनॉरिटीचा शेअर आहे 16,000. परत मी सर्कल करतो. आता हे 16,000 प्रॉफिटचं उत्तर आहे तर ॲड करायचं, लॉस असेल तर लेस करायचं. मग आता प्रॉफिट आहे तर 16,000 आपण परत ॲड करणार. ॲड मायनॉरिटी शेअर्स इन रेव्हेन्यू प्रॉफिट आणि तो आहे किती? 16,000. संपलं. मायनॉरिटी इंटरेस्ट संपलं. एवढंच करायचं असतं. फक्त कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमधला मायनॉरिटीचा शेअर इथं ॲड करायचा. प्रॉफिटची वर्किंग नोट असेल तर आणि लॉसची वर्किंग नोट असेल तर लेस करायचा. मग टोटल करा 16, 8, 24 आणि ते 60, 1,84,000. मग मायनॉरिटी इंटरेस्ट आपण विद्यार्थी मित्रांनो फाइंड आउट केला. मायनॉरिटी इंटरेस्ट आलेला आहे 1,84,000. तर या पद्धतीने मायनॉरिटी इंटरेस्ट आपण सोडवला. चौथी वर्किंग नोट आपण सोडवणार कॉस्ट ऑफ कंट्रोल. चौथी वर्किंग नोट आहे कॉस्ट ऑफ कंट्रोल. आणि कॉस्ट ऑफ कंट्रोल सोडवताना पहिले 2 स्टेप फिक्स आहे. पहिले घ्यायचे शेअर्स कॉस्ट ऑफ शेअर्स परचेस बाय होल्डिंग कंपनी आणि त्याच्यातून त्याची फेस व्हॅल्यू वजा करायची. मग पहिले घ्या 2 स्टेप नेहमी फिक्स आहे याच्या. कॉस्ट ऑफ शेअर्स परचेस बाय होल्डिंग कोण आहे? एस लिमिटेड.
मग शेअर्स किती परचेस केले होल्डिंग कंपनीने, त्याची कॉस्ट किती रुपये आहे हे मी तुम्हाला नेहमी सांगितलं. हे असेटला इन्व्हेस्टमेंटमध्ये असतं. मग असेटला इन्व्हेस्टमेंटमध्ये किती रुपयाला खरेदी केले, 1,92,000. मग इन्व्हेस्टमेंटमध्ये दिलं जातं 1,92,000 रुपयाला शेअर्स खरेदी केले होल्डिंग कंपनीने. आता याच्यातून याची फेस व्हॅल्यू वजा करायची, लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. ह्या 2 स्टेप नेहमी कंपल्सरी आपण सोडवणार. मग होल्डिंग कंपनीने टोटल शेअर्स किती खरेदी केले होते आपण ते रेशोमध्ये कॅल्क्युलेट केलेले आहे. होल्डिंग कंपनीने टोटल 24,000 शेअर्स खरेदी केलेले आहे. मग त्याची फेस व्हॅल्यू किती, 24,000 शेअरची. मग इथं कंसामध्ये लिहा 24,000 गुणिले प्रत्येक शेअर 10 रुपयाचा आहे. मग 24,000 गुणिले 10,000 केलं तर येतं 2,10,000. 2,10,000. आता लक्ष द्या, या प्रॉब्लेममध्ये सिच्युएशन थोडी बदलत आहे. खरेदी केले 1,92,000ला आणि ते शेअर्स कितीचे होते, 2,40,000चे होते. 2,40,000चे. मग 2,40,000चे शेअर्स होते 24,000, परंतु आपण घेतले 1,92,000ला. आता कमी किमतीला घेतले, फेस व्हॅल्यूपेक्षा जर कमी किमतीला घेतले तर आपण येणारं उत्तर असणार कॅपिटल रिझर्व्ह, आणि जास्त किमतीला घेतले तर येणारं उत्तर असणार गुडविल. तर आता कमी किमतीला घेतले, किती कमीला घेतले बघा, तर कमी घेतले आपण 48,000. आणि याला कंसामध्ये लिहा, ही सिच्युएशन आता कोणती आहे, ही सिच्युएशन आहे कॅपिटल रिझर्व्ह. कोणती आहे, कॅपिटल रिझर्व्ह. कारण कमी किमतीला शेअर्स खरेदी केले, जेव्हा जेव्हा कमी किमतीला शेअर्स खरेदी केलेले असतील तेव्हा येणारा उत्तर हा कॅपिटल रिझर्व्ह असेल. 1,92,000 मधून 2,40,000 वजा केले तर निगेटिव्ह उत्तर येणार, म्हणजे कॅपिटल रिझर्व्ह. आता कॅपिटल रिझर्व्हची सिच्युएशन आहे, आपण काय करतो, येणारा उत्तर गुडविल असेल तर होल्डिंग कंपनीचा शेअर फक्त कॅपिटल प्रॉफिटमधला घेतो, किंवा येणारा उत्तर कॅपिटल रिझर्व्ह असेल तर फक्त कॅपिटल प्रॉफिटची वर्किंग नोट बघायची, फक्त कॅपिटल प्रॉफिटची वर्किंग नोट. मग चला कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटमध्ये, कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटमध्ये फक्त होल्डिंगचा शेअरला सर्कल करून घेतो. हा शेअर 12,000चा. काय करायचा, गुडविलची सिच्युएशन असेल सॉरी गुडविलची सिच्युएशन असेल तर हा शेअर 12,000चा तिथं लेस करायचा, कारण प्रॉफिट आहे, आणि लॉस असेल तर ॲड करायचा. परंतु सिच्युएशन गुडविलची नाही, कॅपिटल रिझर्व्हची आहे. कॅपिटल रिझर्व्हची सिच्युएशन असेल तर प्रॉफिटचा शेअर ॲड करायचा, लॉसचा शेअर लेस करायचा. आता प्रॉफिटचा शेअर आहे, काय करायचा, ॲड. गुडविल असेल तर आपण लेस करतो, परंतु कॅपिटल रिझर्व्ह असेल तर आपण हे ॲड करणार. मग 12,000 रुपये तिथं होल्डिंगचे आता तुम्ही ॲड करा. मग चला इकडे ॲड एस लिमिटेड शेअर इन कॅपिटल प्रॉफिट. फक्त कॅपिटल प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर घ्यायचा, मायनॉरिटीचा नाही. मग होल्डिंगचा शेअर आता सिच्युएशन कॅपिटल रिझर्व्हची आहे तर प्रॉफिटचा शेअर आपण ॲड करणार. किती होता तो, 12,000. मग ॲड करा. आता टोटल तुमचा कॅपिटल रिझर्व्ह वाढणार, 48 आणि 12 किती झाला कॅपिटल रिझर्व्ह, टोटल कॅपिटल रिझर्व्ह झाला 60,000. अजून पण तुमची सिच्युएशन कोणती आहे, कॅपिटल रिझर्व्हचीच आहे, म्हणजे आपला कॅपिटल रिझर्व्हचा बॅलन्स झाला 60,000. यानंतर आपण काय करतो, यानंतर आपण बॅलन्स शीटला गुडविल बघतो. बॅलन्स शीटला जर गुडविल दिलेला असेल तर तो टोटल गुडविल घ्यायचा, आणि इथं सिच्युएशन जर गुडविलची असेल तर तो बॅलन्स शीटचा गुडविल या गुडविलमध्ये ॲड करायचा. परंतु सिच्युएशन जर कॅपिटल रिझर्व्हची असेल तर जुन्या बॅलन्स शीटचा गुडविल इथं लेस करायचा. जुन्या बॅलन्स शीटमध्ये गुडविल सुद्धा दिलेला आहे. मग दोघांचा गुडविल आहे 60 + 20, दोघांचा गुडविल झाला 80,000. मग आता हा गुडविल ॲड करू का लेस करू, तर लक्षात घ्या, नोट डाऊन करून ठेवा. सिच्युएशन गुडविलची असेल तर हा बॅलन्स शीटचा गुडविल ॲड होणार, परंतु सिच्युएशन रिझर्व्हची असेल तर बॅलन्स शीटचा गुडविल लेस करायचा. मग लेस टोटल गुडविल, टोटल गुडविल 60 + 20. मग 60 आणि 20 किती झाले, 80,000. आता एक लक्ष द्या, संपला. आता येणारं उत्तर खूप महत्त्वाचं आहे बघा, सिच्युएशन पलटी होणार, चेंज होणार. कॅपिटल रिझर्व्ह 60,000 आहे आणि गुडविल 80,000 आहे. आता मला सांगा, कॅपिटल रिझर्व्ह जास्त का गुडविल जास्त, गुडविल जास्त. मग जो बॅलन्स जास्त असेल तो उत्तर येणार आपला. मग उत्तर काय येणार आपला, गुडविलमध्ये येणार, कारण गुडविल जास्त आहे. तर अशा वेळेस 80,000 मधून 60,000 वजा करायचे. मग 80,000 मधून 60,000 वजा झाले तर उत्तर शिल्लक राहिलं 20,000. आणि हा उत्तर जो आहे ना तो कॅपिटल रिझर्व्ह नाही. तर आता सिच्युएशन बदलली, फायनल उत्तर काय आलं,
गुडविल इथपर्यंत कॅपिटल रिझर्व्ह होतं, परंतु फायनल उत्तर बघा गुडविल आलं. का? कारण कॅपिटल रिझर्व्हपेक्षा गुडविलचा बॅलन्स जास्त होता. मग गुडविलचा बॅलन्स जर जास्त असेल तर त्याच्यातून कॅपिटल रिझर्व्ह वजा करा आणि शिल्लक राहिलेलं उत्तर कॅपिटल गुडविल असेल. समजा बॅलन्स शीटमध्ये गुडविल दिलाच नसता तर हे आपण घेतलंच नसतं, मग आपलं उत्तर डायरेक्ट कॅपिटल रिझर्व्हचं असतं 60,000. तर या पद्धतीने खूप महत्त्वाचं आहे, फक्त लक्षात देत चला कसं सोडवायचं आहे. तर चौथी वर्किंग नोट झाली. पाचवी वर्किंग नोट आपण सोडवणार अनरिअलाइज प्रॉफिट. पाचवी वर्किंग नोट आपल्याला सोडवायची आहे अनरिअलाइज प्रॉफिट, कारण अनरिअलाइज प्रॉफिटची पण ॲडजस्टमेंट दिलेली आहे. अनरिअलाइज प्रॉफिट सोडवायची असेल तर अगोदर सूत्र लिहा, सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. आणि या सूत्रानुसार फक्त प्रॉब्लेममध्ये बघा माल कॉस्टने पाठवला का इनवॉइस प्राइसने पाठवला. बघा 3 नंबर ॲडजस्टमेंट. इन्क्लुडेड इन द स्टॉक ऑफ पी लिमिटेड आर गुड्स वर्थ ₹20,000 सप्लाइड बाय एस लिमिटेड ॲट कॉस्ट. काय सांगितलं? ॲट कॉस्ट. जेव्हा जेव्हा कॉस्ट सांगणार तेव्हा तेव्हा कॉस्टला 100 माना, कॉस्टला 100 माना आणि पर्सेंटेज जे असतात ते प्रॉफिटचे असतात. किती? 25. मग 100 आणि 25 किती झाले? 125. या पद्धतीने आपण फॉर्म्युला कंप्लीट केला. फॉर्म्युला कंप्लीट केल्यानंतर फक्त स्टॉकची अमाऊंट केलं. बघा जेवढा सप्लाय केला तेवढा. किती सप्लाय केला? 20,000. मग पुढच्या ओळीवर घ्या 20,000 भागिले, नेहमी भागायचं इनवॉइस प्राइसने 125 आणि गुणायचं प्रॉफिटने. प्रॉफिट किती आहे? 25. मग करा कॅल्क्युलेटरवर. 20,000 भागिले 125 गुणिले 25, उत्तर आलं 4,000. किती आलं उत्तर? 4,000. आता 4,000 उत्तर आलं तर लगेच विद्यार्थी इथंच थांबतात. तसं करायचं नाही. 4,000 2 जणांमध्ये वाटायचे, होल्डिंग आणि मायनॉरिटी. मग पुढच्या ओळीवर लिहा. इथं आपण घेऊया 4,000 होल्डिंग आणि मायनॉरिटी एस लिमिटेड आणि मायनॉरिटी त्यांचा शेअर किती आहे? होल्डिंग आणि मायनॉरिटीचा शेअर लक्षात ठेवायचा, जो आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट करून ठेवलेला आहे. होल्डिंग आणि मायनॉरिटीचा शेअर इथं मी तुम्हाला दाखवला होता किती? 3:2. मग होल्डिंग आणि मायनॉरिटीचा शेअर 3:2 आहे, लक्षात ठेवा. मग 3 शेअर द्या होल्डिंगला आणि 2 शेअर द्या मायनॉरिटीला. मग 4,000ला टोटल 5ने भाग द्या. 4,000ला टोटल 5ने भाग दिलं तर उत्तर येणार 800. 800 म्हणजे 1 शेअर. मग 800 गुणिले 2 16, 1,600 आणि 8 त्रिक 24, 2,400. मग 2,400 अनरिअलाइज प्रॉफिट स्टॉक आहे होल्डिंगचा आणि मायनॉरिटीचा आहे 1,600. आपण फक्त अनरिअलाइज प्रॉफिट सोडवल्यानंतर फक्त होल्डिंगचा शेअर लक्षात घेत असतो. फक्त होल्डिंगचा लक्षात घ्या, मायनॉरिटीचा घ्यायचा नाही. तर या पद्धतीने अनरिअलाइज प्रॉफिट आपण ही वर्किंग नोट सोडवली. आता अजून एक वर्किंग नोट सोडवायची विद्यार्थी मित्रांनो, आणि शेवटची वर्किंग नोट आहे वर्किंग नोट नंबर 6, प्रॉफिट अँड लॉस. होल्डिंगचा याच्यात आपण प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करत असतो की होल्डिंगला किती प्रॉफिट अँड लॉस झाला. तर याच्यामध्ये काय करायचं? अगोदर होल्डिंगचा प्रॉफिट अँड लॉस जुन्या बॅलन्स शीटचा घ्यायचा, प्रॉफिट अँड लॉस होल्डिंगचा. मग घ्या प्रॉफिट अँड लॉस, फक्त होल्डिंगचा घ्यायचा, सबसिडरीचा नाही. प्रॉफिट अँड लॉस होल्डिंगचा किती आहे? 1,42,000. आता या प्रॉफिट अँड लॉसमध्ये फक्त काय करायचं? रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये जायचं. रेव्हेन्यू प्रॉफिट, कारण कॅपिटल प्रॉफिटचे दोन्ही सर्कल झाले म्हणजे दोन्ही शेअर ट्रान्सफर झाले. आता रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये जायचं. रेव्हेन्यू प्रॉफिटमधला फक्त मायनॉरिटी ट्रान्सफर झाला, हा ट्रान्सफर झाला नाही. म्हणून रेव्हेन्यू प्रॉफिटचा हा जो होल्डिंगचा शेअर आहे तो नेहमी प्रॉफिट अँड लॉसमध्ये ट्रान्सफर करायचा. मग हा शेअर प्रॉफिट अँड लॉसमध्ये जाणार. काय करायचा? ॲड किंवा लेस. प्रॉफिट असेल तर ॲड, लॉस असेल तर लेस. मग आता प्रॉफिटचा आहे म्हणजे 24,000 तिकडं ॲड करायचे. मग चला ॲड एस लिमिटेड शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये एस लिमिटेडचे शेअर ॲड करा. किती? 24,000 झाले. मग किती उत्तर आलं? 1,66,000. आता याला फायनल नाही म्हणायचं. याच्यानंतर जर तुम्ही अनरिअलाइज प्रॉफिट सोडवलेला असेल, अनरिअलाइज प्रॉफिट, तर अनरिअलाइज प्रॉफिटमधला होल्डिंगचा शेअर, मग टोटल अनरिअलाइज प्रॉफिट 4,000 होते, त्याच्यापैकी होल्डिंगला किती दिले? 2,400. फक्त होल्डिंगचा शेअर घ्यायचा आणि तो टोटल प्रॉफिट अँड लॉसमध्ये लेस करायचा. अनरिअलाइज प्रॉफिट नेहमी लेस होतो, प्रॉफिट अँड लॉसमधून पण आणि स्टॉकमधून पण. मग अनरिअलाइज प्रॉफिट 2,400 लेस करा, लेस अनरिअलाइज प्रॉफिट. फक्त कुणाचे? एस लिमिटेडचे.
किती आहे ते 2400. अनरिअलाइज प्रॉफिट बरेच विद्यार्थी काय करतात, 4000 वजा करून टाकतात. 4000 पैकी होल्डिंगचा जेवढा अनरिअलाइज प्रॉफिट आहे तेवढाच वजा करा 2400. मग 2400 वजा करा, उत्तर आलं 1,63,600. याला नाव द्या प्रॉफिट अँड लॉस. मग प्रॉफिट अँड लॉसचा फायनल उत्तर आपण शोधला 1,63,600. वर्किंग नोट संपल्या. चला बॅलन्स शीट. मग या पद्धतीने वर्किंग नोट तुम्ही सोडू शकतात. बॅलन्स शीटमध्ये 2 पार्ट असतात, इक्विटी आणि लायबिलिटी आणि असेट. पहिले आपण सोडूया इक्विटी आणि लायबिलिटी. इक्विटी आणि लायबिलिटीसाठी फक्त लायबिलिटी साईड बघायची आणि तसं सोडवायचं. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इक्विटी आणि लायबिलिटीमध्ये 3 बॅलन्स असतात जे शेअर होल्डरचे फंड असतात. शेअर कॅपिटल, रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉसचे बॅलन्स हे फक्त होल्डिंग कंपनीचे रेकॉर्ड करायचे, सबसिडरीचे करायचे नाही. कारण सबसिडरी कंपनीचे प्रॉफिट अँड लॉस, सबसिडरी कंपनीचा कॅपिटल, सबसिडरी कंपनीचं जनरल रिझर्व्ह हे ऑलरेडी आपण वर्किंग नोटमध्ये घेतलेला असतो. म्हणून फक्त होल्डिंग कंपनीचं शेअर कॅपिटल घेत असाल फक्त होल्डिंग कंपनीचं घ्या, रिझर्व्ह घेत असाल फक्त होल्डिंग कंपनीचं घ्या, प्रॉफिट अँड लॉस घेत असाल तर तो सुद्धा फक्त होल्डिंगचाच घ्या. मग पहिला घ्या शेअर कॅपिटल. इथं आहे शेअर कॅपिटल. इशूड, सबस्क्राईब अँड पेड अप. लिहा इशूड कॉमा सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल. आणि त्याची फेस व्हॅल्यू दिलेली आहे शेअर्स ऑफ ₹10 ईच. मग पुढच्या वहीवर लिहा शेअर्स ऑफ ₹10 ईच. आणि फक्त होल्डिंगचा घ्यायचा आहे. मग होल्डिंगचा शेअर कॅपिटल किती 10 लाख. डायरेक्ट अमाऊंट लिहा आउटर कॉलमला 10 लाख फक्त होल्डिंगचा. त्याच्यानंतर रिझर्व्ह सुद्धा होल्डिंगचाच घ्यायचा. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये लिहायचं. मग लिहा जनरल रिझर्व्ह फक्त होल्डिंगचा घ्यायचा. मग जनरल रिझर्व्ह इथं बघा होल्डिंगचा किती 1,50,000. डायरेक्ट आउटरला लिहा 1,50,000. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस सुद्धा फक्त होल्डिंगचाच घ्यायचा. आणि प्रॉफिट अँड लॉस सुद्धा रिझर्व्ह अँड सरप्लसमध्येच लिहितात. प्रॉफिट अँड लॉस फक्त होल्डिंगचा घ्यायचा. बरेच विद्यार्थी लगेच लिहितात 1,42,000. प्रॉफिट अँड लॉसची वर्किंग नोट सोडवली आपण. मग वर्किंग नोट नंबर 6 आणि त्याचा उत्तर 1,42,000 नाही, फायनल उत्तर किती आहे 1,63,600. मग इकडे या वर्किंग नोट नंबर लिहा 6, 1,63,600. तर प्रॉफिट अँड लॉस वर्किंग नोट नंबर 6 आणि टोटल फायनल प्रॉफिट अँड लॉस आहे 1,63,600. तो या पद्धतीने इथं लिहा प्रॉफिट अँड लॉस झाला. याच्यानंतर काय लिहिलेलं आहे मायनॉरिटी सुद्धा सोडवलेलं आहे आपण. मायनॉरिटी इंटरेस्ट नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच लिहितात. आणि मायनॉरिटीचं उत्तर आपलं आलेलं आहे 1,84,000. वर्किंग नोट नंबर 3. मग वर्किंग नोट नंबर 3 1,84,000. बॅलन्स शीटला या मायनॉरिटीच्या समोर लिहा वर्किंग नोट नंबर 3 1,84,000. त्याच्यानंतर काय नॉन करंट लायबिलिटीमध्ये डिबेंचर, लॉंग टर्म लोन वगैरे येतं, ते शक्यतो दिलेले नसतात. मग इथं काही डिबेंचर वगैरे लॉंग टर्म लोन नाही आहे, नॉन करंट लायबिलिटी येणार नाही. आता राहिले करंट लायबिलिटी कोणकोणत्या क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट. याच्यापैकी ज्या आल्या त्या घ्या. मग इथं बघा कोणती फक्त एक क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल 2च आले. मग पहिली घ्या क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स दोघांचे दिले. आता जनरल रिझर्व्ह, शेअर कॅपिटल आणि प्रॉफिट अँड लॉस फक्त होल्डिंगचा घेतात. त्याच्यानंतर जितक्या पण लायबिलिटी आहे ना, करंट लायबिलिटी, नॉन करंट लायबिलिटी, त्या दोघांच्या घ्यायच्या, होल्डिंगच्या पण आणि सबसिडरीच्या पण. मग होल्डिंग आणि सबसिडरी दोघांचे आहे. मग दोघांचे लिहा एस लिमिटेड आणि दुसरा आहे पी लिमिटेड. मग एस लिमिटेडचे क्रेडिटर्स आहे 1,82,000 इनरला लिहा. आणि पी लिमिटेडचे क्रेडिटर आहे 87,000. दोघांची टोटल करा आणि आउटरला लिहा, कारण याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही. मग 1,82,000 प्लस 87,000 टोटल क्रेडिटर्स झाले 2,69,000. मग टोटल क्रेडिटर्स आहे 2,69,000. क्रेडिटर्स नंतर शेवटची करंट लायबिलिटी बिल्स पेबल. मग लिहा 2 नंबर करंट लायबिलिटी आली बिल्स पेबल. आता बिल्स पेबल सुद्धा दोघांचे लिहा. इथं फक्त एस लिमिटेडचे दिले. मग एस लिमिटेडचं लिहा. एस लिमिटेडचे बिल्स पेबल इनरला लिहा 20,000. आता इनरला का लिहिले, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. बिल्स पेबलवर ॲडजस्टमेंट बघा, इंटर कंपनी ओविंग 15,000. मग बिल्स पेबलमधून 15,000 वजा करायचे आणि बिल्स रिसिवेबलमधून वजा करायचे. म्हणजे इंटर कंपनी ओविंग 2दा रेकॉर्ड करायची आणि दोन्ही वेळेस लेस करायची, एकदा लायबिलिटीमधून एकदा असेटमधून. मग लायबिलिटीमधून लेस करा, लेस इंटर कंपनी ओविंग. आणि ॲडजस्टमेंट बघा किती इंटर कंपनी ओविंग सांगितलं, 4 नंबर ॲडजस्टमेंट 15,000
मग 15,000 बिल्स पेबलमधून वजा करायचे आणि 15,000 बिल्स रिसिवेबलमधून वजा करायचे. शिल्लक राहिले आउटरला 5,000. बिल्स पेबल लास्ट होतं, संपलं. बॅलन्स शीटचा पहिला पार्ट लायबिलिटी पार्ट आपला संपला. टोटल करून टाका. मग टोटल आहे 10 लाख प्लस 1,50,000 प्लस 1,63,600 प्लस 1,84,000 प्लस 2,69,000 आणि 5,000. तर उत्तर आलं 17,71,600. टोटल लिहा 17,71,600. लायबिलिटी साईडची टोटल 17,71,600 आली. असेटची पण तेवढी झाली पाहिजे. तर चला आता असेट साईड सोडूया. इथं असेट साईड आपल्याला सोडवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर असेट साईड आपण सोडूया. असेट साईडमध्ये दोनच पार्ट असतात, नॉन करंट असेट आणि करंट असेट. नॉन करंट असेटमध्ये आपण पहिले घेतो टँजिबल फिक्स असेट आणि इनटँजिबल फिक्स असेट. मग टँजिबल फिक्स असेट आहे त्या फिक्स असेट. नॉन करंट असेट म्हणजेच फिक्स असेट. मग फिक्स असेट फक्त टँजिबल. गुडविल, आता गुडविल ही गुडविलच्या वर्किंग नोटमध्ये गेली होती. परत बॅलन्स शीटचा गुडविल तो वर्किंग नोटमध्ये गेला 80,000. परत तो गुडविल घेऊ नका. आता फक्त त्या वर्किंग नोटचा आन्सर तो गुडविल असेल तो घेणार आपण. गुडविल ही का टँजिबल नाही आहे, गुडविल इनटँजिबल आहे. आपल्याला टँजिबल पाहिजे. टँजिबल फक्त फिक्स असेट एकच आहे, मशिनरी. मग मशिनरी लिहा टँजिबल असेटमध्ये 1 नंबर मशिनरी. आणि असेटसुद्धा आपण दोन्ही कंपन्यांचे लिहितो, होल्डिंगचे पण आणि सबसिडीचे पण. दोघांचे बॅलन्स दिले. मग लिहा एस लिमिटेड आणि पी लिमिटेड. मग एस लिमिटेडची मशिनरी 7,32,000. इनरला लिहा 7,32,000 आणि पी लिमिटेडची आहे 2,72,000. याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट टोटल आउटरला करा. मग 7,32,000 प्लस 2,72,000 टोटल आलं 10,04,000. 10,04,000 टोटल आली 10,04,000. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मशिनरी झाली. टँजिबल, टँजिबल फिक्स असेट अजून आहे का, बिल्डिंग फर्निचर वगैरे नाही आहे. मग आता इनटँजिबल घ्या. इनटँजिबल फक्त एकच असते गुडविल, आणि ते पण आपल्या वर्किंग नोटचं उत्तर. आपल्या वर्किंग नोटचं उत्तर जर गुडविल आलं तर इनटँजिबलमध्ये लिहायचं गुडविल. आपल्या कॉस्ट ऑफ वर्क कंट्रोल या वर्किंग नोटचं उत्तर जर रिझर्व आलं तर लायबिलिटीमध्ये लिहायचं रिझर्व. आता आत्तापर्यंत आपण सोडवतोय गुडविलच येतोय. मग गुडविल किती आलेला आहे फायनल गुडविल, तर गुडविल आपला फायनल 20,000 आहे. वर्किंग नोट नंबर किती आहे, वर्किंग नोट नंबर 34. मग वर्किंग नोट नंबर 4 आणि टोटल आहे 20,000. मग गुडविलच्या समोर लिहा वर्किंग नोट नंबर 4 आणि आउटरला लिहा 20,000. गुडविल नंतर आता करंट असेट घ्यायच्या. करंट असेट म्हणजे स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश. मग बघा इकडे आता गुडविल झालं. गुडविल फक्त आपण वर्किंग नोटची घेणार, बॅलन्स शीटची बॅलन्स शीटला घ्यायची नाही. मशिनरी फिक्स असेटमध्ये घेतली. स्टॉक, डेटर्स, कॅश या सगळ्या करंट असेट आहे. मग पहिली घ्या स्टॉक, पहिली घ्या स्टॉक. मग स्टॉक दोघांचे दिल्या तर दोघांचे लिहा. दोघांचे आहे एस लिमिटेड, पी लिमिटेड. मग घ्या एस लिमिटेड आणि पी लिमिटेड. मग एस लिमिटेड आणि पी लिमिटेड दोघांचे इनरला लिहा. एस लिमिटेड आहे 1,80,000. एस लिमिटेडचा स्टॉक आहे 1,80,000. पी लिमिटेडचा स्टॉक आहे 90,000. आता दोघांची टोटल आउटरला लिहू नका. दोघांची टोटल होते 2,70,000. का आउटरला नाही लिहिली, कारण ॲडजस्टमेंट आहे अनरिअलाइज स्टॉकची, अनरिअलाइज प्रॉफिटची. मग अनरिअलाइज प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसमधून वजा केले आणि दुसऱ्यांदा स्टॉकमधून पण वजा करायचे. म्हणजे जेव्हा जेव्हा अनरिअलाइज स्टॉक तुम्ही काढणार, अनरिअलाइज प्रॉफिट तुम्ही काढणार, तेव्हा तो प्रॉफिट अँड लॉसमधून पण वजा करायचा. जो प्रॉफिट अँड लॉस आपण लायबिलिटीला लिहित असतो, इथं अनरिअलाइज प्रॉफिट आपण वजा केला होता फक्त होल्डिंगचा. आता जेवढा होल्डिंगचा इथं वजा केला तेवढाच स्टॉकमधून पण वजा करायचा. मग लिहा लेस अनरिअलाइज प्रॉफिट. फक्त होल्डिंगचा वजा करायचा. किती वजा केला होता, 2,400. मग 2,400 याच्यातून वजा करा. आणि आता फायनल उत्तर आउटरला लिहा 2,70,000 वजा 2,400, 2,67,600. आउटरला लिहा 2,67,600.
स्टॉक नंतर विद्यार्थी मित्रांनो डेटर्स सुद्धा करंट असेट आहे. मग करंट असेट नंबर 2 डेटर्सवर काही ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट दोघांच्या लिहा आउटरला टोटल करून. मग एस लिमिटेड आणि दुसरी आहे पी लिमिटेड. मग एस लिमिटेडचे डेटर्स आहे 2,95,000, इनरला लिहा 2,95,000 आणि पी लिमिटेडचे आहे 1,23,000. दोघांचे घ्यायचे लक्षात घ्या 1,23,000 आणि दोघांची टोटल करून आउटरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. मग 2,95,000 प्लस 1,23,000 4,18,000 आउटरला लिहा 4,18,000. डेटर्स पण झाले. डेटर्स नंतर आहे कॅश. मग लिहा तिसरी करंट असेट कॅश सुद्धा करंट असेट आहे. दोघांचे लिहा एस लिमिटेड आणि पी लिमिटेड दोघांची कॅश लिहा. मग एस लिमिटेडची कॅश जुन्या बॅलन्स शीटला 35 आणि याची 27. मग इकडे लिहा एस लिमिटेड आणि पी लिमिटेड. मग एस लिमिटेडची आहे 27,000 आणि पी लिमिटेडची आहे एस लिमिटेडची 35,000 आहे. एस लिमिटेडची आहे 35,000 आणि पी लिमिटेडची कॅश आहे 27,000. मग टोटल करा 35 आणि 27. मग 35,000 प्लस 27,000 62,000 आउटरला येणार 62,000. त्याच्यानंतर करंट असेट अजून आहे का चेक करा. बॅलन्स शीटला चेक करा. तर बॅलन्स शीटला बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं कॅश झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपण काही घेत नाही, परंतु अजून एक करंट असेट बाकी आहे बिल्स रिसिवेबल. मग पुढची करंट असेट 4 नंबर बिल्स रिसिवेबल, ती सुद्धा दोघांची घ्या. मग इथं फक्त एकाचीच दिलेली आहे पी लिमिटेडची. मग पी लिमिटेडची लिहा इनरला लिहा पी लिमिटेडचं बिल्स रिसिवेबल 15,000 आणि याच्यावर ॲडजस्टमेंट होती. बिल्स पेबलमधून तुम्ही जेवढे वजा केले तेवढे बिल्स रिसिवेबलमधून पण वजा करायचे. लेस इंटर कंपनी ओविंग 15,000 जेवढे बिल्स पेबलमधून वजा केले तेवढे इथून वजा करा. मग 15 वजा होतील आउटरला नील. संपलं. एवढ्या करंट असेट होत्या आपण तेवढ्या झाल्या. मग आता आपण टोटल करूया. टोटल जेवढी तुमची लायबिलिटीची टोटल आलेली आहे तेवढीच तुमची असेटची टोटल आली पाहिजे. मग टोटल करा. मग करा असेटची टोटल. पहिले आहे 10,04,000, त्याच्यानंतर 20,000, त्याच्यानंतर 2,67,600, त्याच्यानंतर 4,18,000, 62,000, 17,71,600. मग टोटल आली 17,71,600. तर या पद्धतीने 17,71,600 17,71,600ला आपला बॅलन्स शीट टॅली होतो. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम होता विद्यार्थी मित्रांनो. फक्त एक लक्षात घ्या, क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये आणि ओपनिंग बॅलन्स जर ॲडजस्टमेंटमध्ये दिले तर क्लोजिंग बॅलन्स आहे तसा घ्यायचा नाही, क्लोजिंग बॅलन्समध्ये चेंज करायचा. मग क्लोजिंग बॅलन्समध्ये काय चेंज करायचा, समजा क्लोजिंग बॅलन्स होता 60,000 तर क्लोजिंग बॅलन्समध्ये काय चेंज करायचा, तर क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिटचा 60,000 होता. काय चेंज करायचा, त्याचा ओपनिंग बॅलन्स फक्त बघायचा. त्याचा ओपनिंग बॅलन्स जर क्रेडिट बॅलन्स असेल प्रॉफिटचा तर तो लेस करायचा. पण त्याचा ओपनिंग बॅलन्स जर डेबिट बॅलन्स म्हणून दिला, लॉसचा दिला, तर तो ॲड करायचा. इथं डेबिट बॅलन्स दिला होता म्हणून आपल्याला लॉसचा बॅलन्स ॲड करावा लागला. मग 60मध्ये डेबिट बॅलन्स ओपनिंगचा 20,000, टोटल क्लोजिंग बॅलन्स झाला 80,000. मग टोटल क्लोजिंग बॅलन्स 80,000 झाला. त्याच्यापैकी कॅपिटल प्रॉफिटला किती आणि रेव्हेन्यू प्रॉफिटला किती ते त्यांच्या वर्किंग नोटवरून ठरवायचं एकास एक. मग 80,000चे 2 भाग करायचे. मग 40,000 इकडे जाणार कॅपिटल प्रॉफिटमध्ये आणि 40,000 क्लोजिंग बॅलन्स फक्त जाणार रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये. तर या पद्धतीने तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. बाकीच्या वर्किंग नोट सेमच आहे. पुढच्या लेक्चरला परत नवीन प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करूया. थँक्यू.